देवराया प्रतापी साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तनी अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोडंबा अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी पांडुरंगा हरे प्रभा चित्तासी अपुर्या ओम नमो ज्ञानेश्वरा. करणे कमी झाली चालते हे मॉनिटर प्रॉपर स्मूथनेस नाहीये. भगवान स्वरूप आता इको कम्प्लीट स्टॉप कर. करणे कमी झाली चालते हे मॉनिटर प्रॉपर अजून वेव्ह जनरेट होत आहे तसं नको आहे. करणे आयती कमी बंदच कर भोंगे बंदच करायचे बाकी काही नाही. काही झालेलं नाही. तुम्ही ऐका फक्त. भगवान स्वरूप आपला सर्व श्रोत्र वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे मागचे जे आहेत ना ते थोडे कमी असले चालतील. हे मॅक्झिमम द्या. पूर्ण केलेला भंग नाही प्रॉपर नाही सर भोज त्याच्यातून सिटी पण येते. बारीक पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून साधक म्हणून त्यांच्या जीवनातला आजचा दिवाळीचा दिवस आहे असं त्यांना वाटतंय. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना कल्याणचा हा कल्याणकारी मंडप ज्या कारणाने दरवर्षी सजतो त्याचं निमित्त आज सांगणं अपेक्षित आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्ट बेतूरकर पाडा कल्याण पश्चिम यांच्याद्वारा आयोजित श्री गणेश जयंती निमित्तचा हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासह संपन्न होणारा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने संपन्न होत आहे. किती श्रद्धेने आपण हा उपक्रम हाताळत आहात. संसार जितका जितका पुढे जातो तितका तितका तो कंटाळवाणा होतो आणि भजन जितकं जितकं पुढे जातं तितकं तितकं ते गोड होत जातं. गोड झालं नाही तर समजायचं आपलं भजन पुढे चाललेलं नाही. गेर उलटा पडला असावा. 34 वर्ष झाली. 34 आहे विठ्ठला. 34 आणि 34 पुरता पुरती आस सेवा पुन्हा 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 तेच त्याच चवीनं आपण या रसाचं सेवन करतो. अत्यंत श्रद्धेने आपण हा उत्सव करत आहात. वेगवेगळ्या कारणाने कल्याणमध्ये निवासाला आलेल्या भाविकांच्या द्वारा हा उत्सव आहे. मग प्रॉपर ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, सातारा, सांगली काही जे असेल ते वेगवेगळ्या कारणाने आपण कल्याणमध्ये आलेलो आहोत. कोणाला आवडीनं आणलं असेल, कोणाला उपजीविकेच्या निमित्ताने आणलं असेल, कोणाला नाईलाजाने आणलं असेल, कोणाला हौसेने आणलं असेल. जास्त लोक हौसेनेच आलेले म्हणून ते राहतात त्याला हाऊसिंग म्हणतात. मग आलो आपण वेगवेगळ्या कारणांसाठी इथे. सरळ सांगू का, भोजन माणसाला सगळीकडे हिंडवतं बरोबर. या पोटा कारणी गा झालो पांगीला जना. भोजन माणसाला सर्वदूर फिरवतं. पण वारकऱ्याचं निराळे पण काय माहिती, त्याच्या भोजनाचा प्रश्न सुटला की त्याच्या पुढ्यात दुसरा प्रश्न भजनाचा असतो. त्याच्यामुळं भोजनानं वेगवेगळ्या प्रांतात पाठवलेली माणसं
तिथं स्थिरावली की ज्याची सुरुवात करतात ते भजन आहे. आणि जगात कुठेही जावं लागलं तरी भजन विसरत नाही, त्याला मराठी माणूस म्हणतात. हे वाक्य अख्ख्या त्रिभुवनात कुठेही फिरवा तुम्हाला असंच सापडेल. मराठी माणूस कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, जगामध्ये गर्दीच्या अनेक जागांची चर्चा आहे, त्याच्यामध्ये आपल्या लोकलचा पहिला नंबर आहे. बरोबर आहे ना? म्हणून म्हण पडली रोज म रे विठ्ठला. त्यामुळे मुंबईची माणसं कधीच जाडजूड होणार नाही का? त्यांना रोज फ्री मध्ये मसाला असतो, कुठून वाढायची जागाच नाही. त्याच्यामुळं ज्या महाराजाचं ढेर पुढे चाललं समजा त्याची लोकल बंद झाली. इतकी गर्दी असते तिथे की काही विचारू नका, पाय ठेवायला जागा नाही. बरं तिथं सगळं आपोआप होत, आपोआप. बाहेरचा माणूस आत कसा जातो आपोआप, आणि आतला माणूस बाहेर कसा येतो आपोआप. कधी कधी हे गरजेचं नसताना झाल्यावर घोळ होतो. याचा अर्थ डब्यातल्याच लोकांना कळेल, बाकी त्यांच्यासाठी हा विषय डब्यातच राहू द्या. जिथं पाय ठेवायला जागा नाही अशी मुंबईची माणसं त्या डब्यात चढली. त्यांना वाटलं का आपण बरेच जण आता चढलोय, की मग तो एक दुसऱ्या सांगतो तू टाळ घेऊन येऊ द्या, तो मृदंग घेऊन ये, आणि तेवढ्या मराईच्या गर्दीमध्ये याचं भजन सुरू होतं. आणि त्या डब्यात आपल्याला जागा मिळावी म्हणून इतकी हमरीतुमरी राहते. म्हणजे इतर डबे रिकामी असले तरी, भजनाच्या डब्यात गर्दी असली तरी सगळ्यांना कोणत्या डब्यात जायचं आहे? भजनाच्या डब्यात जायचंय. का? त्यांच्यावर संस्कार झालाय. जर आपण भजनाच्या डब्यात गेलो नाही तर आपण डब्यात जाऊ. म्हणजे मुंबईचं वैशिष्ट्यच आहे. मग इथे डबे पण भजन करतात, तिथे डबेवाले पण भजन करतात. अशा भजनप्रेमी लोकांच्या द्वारा हे ट्रस्ट संस्थापित झालं आणि गेली 34 वर्षे आपण हा उत्सव करत आहात. खेड्यात उत्सव करणं सोपं आहे, शहरात उत्सव करणं कठीण आहे. दिवसेंदिवस महत्तेच्या विचारात घेता हे चालवणं तसं जिकरीच आहे, परंतु ज्याच्या श्रद्धा आढळ आहे आणि अटळ आहे त्याला अशक्य काही नाही. मला माहिती या सप्ताह कमिटीत कोणी मोठा शेडजी आहे असं नाही, आणि सप्ताह हा भाविकांचा असावा. सप्ताह भाविकाचा पाहिजे, शाळा शिक्षकाची पाहिजे. आपण अत्यंत श्रद्धेने हा उत्सव करत आहात, त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला माझं सांगणं आहे, आपल्याला स्वतंत्रपणे एखादा यज्ञ करता येणार नाही ना. आमच्या मंडळाने यज्ञ कुंड पेटवले, आपल्या समिधा हवन करायला याच्यापेक्षा चांगली जागा नाही. हे काय मला त्यांनी सांगितलेलं नाहीये, आणि कोणी सांगून सांगायला मी इतका हलका सोपा नाहीये. परंतु या सगळ्यांची सेवा आपण सर्वांनी पाहिजे. आमचे प्रदीप बुवा म्हणजे खरे कल्याण भूषण आहेत ते. कल्याण भूषण बोलू, काळोखात उजेड देतो ना त्याला दीप म्हणतात, आणि काळोख घालवणारे अनेक दीप जो पेटवतो त्याला प्रदीप म्हणतात. सेवेमध्ये माझ्याकडे ही आलेली कीर्तन सेवा आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. हा अभंग गाण्याची 2 कारण आहेत. ज्याचं कारण गेल्या वर्षी आपण याच विषयाचा थोडासा विचार करून गेलो होतो, बरोबर ना? मन करा रे प्रसन्न या अभंगावर आपण गेल्या वर्षी कीर्तन केलं होतं. मी कीर्तनाच्या बाबतीत काहीच विसरत नाही. मी काय घेतलं, कोणी काय दिलं, सगळं पाठ असतं मला विठ्ठला. त्यामुळे आज सुरू करताना मागच्याला धरून करावं असा सिरियलीच लोकांना संस्कार दिलाय. ते आजची चालू करताना कालची थोडीशी दाखवतात, बरोबर ना? काय म्हणतात त्याला? काय मराठी आहे आपलं. त्यामुळं मन करावे प्रसन्न या अभंगावर आपण गेल्या वर्षी कीर्तन केलं.
त्याच विषयाला अनुलक्षून पुढे काही बोलता येतं का याचा विचार करण्यासाठी पुन्हा आपण मनाकडे गेलेलो आहे. म्हणजे हा अभंग मी आपला मनानेच घेतलेला नाहीये. विठ्ठला आपल्या मनाप्रमाणे बोलूया. मला काय म्हणायचं, हा अभंग घेण्याचं हे पहिलं कारण आहे की मागच्या मनाला धरून आपण पुढे चालायचं. आणि हा अभंग आज घेण्याचं दुसरं कारण आहे, आजचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजपासून, आजच्या दिवसापासून, आजच्या तारखेपासून हे राष्ट्र प्रजासत्ताक झालं. प्रजासत्ताक होण्याच्या दिवसाला आपण प्रभुसत्ताक होण्याचा संकल्प केला पाहिजे. या अभंगात एक पद आहे, तुका म्हणे सत्ता थोरी. विठ्ठला प्रकृतीने आपल्याला प्रजासत्ताक बनवलं तरी आपल्या परमार्थाने आपल्याला प्रभुसत्ताक व्हायचं आहे. हा असा एकूण सगळा प्रवास चालू आहे. या उत्सवाचं निमित्त आता आणखी लांबून ऐकू येऊ लागले. प्रयोग नका करू, विचार करा. विठ्ठला थोडा वेळ काय झालं, एक जण ज्योतिषाकडे गेला, त्याने हात दाखवला. त्यांनी सांगितलं काही नाही, काय आलात का? तो नाही, त्रास आहे आपल्याला. ते म्हणाले त्रास आहे तुम्हाला, फक्त 6 महिने त्रास होणार आहे. याने ज्योतिषाला विचारलं, मग त्यानंतर काय होईल, माझे दिवस बदलतील का? तो म्हणाला नाही, याची सवय होईल. आपण हा उत्सव करत आहात, हा उत्सव मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने आहे. ऐका, देवांतक आणि नरांतक या 2 राक्षसांना संपविण्यासाठी गणपती बाप्पाचा जो महोत्कट नावाचा अवतार झाला तो मागी गणपतीचा म्हणजे माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस आहे. अवतार या संकल्पनेचा हा उत्सव आहे. त्याची कारण आपण ऐका. काय गरज आहे ज्ञानेश्वर माऊली या वारकरी सेवाभावी ट्रस्टला गणेश जयंती करण्याचं? काय कारण? एका वाक्यात बोलू. नियम अध्यात्म जगतातला असा आहे की संतांनी देवाच्या येण्याचा सोहळा करावा आणि देवाने संतांच्या जाण्याचा सोहळा करावा. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, म्हणतात आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा प्रीत तुमचे. याचा अर्थ असा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा तुमचे प्रीत तुमचं ठरलेलं आहे, तुम्ही करायचं. कळलं काय? संतांच्या जाण्याचा सोहळा देवाने करावा आणि देवाच्या येण्याचा सोहळा संतांनी करावा. एकनाथी भागवतातलं वर्णन आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्री. रामनवमी वामन जयंती या दिवशी काय करावं? जेवायचं का नाही जेवायचं याच्यावर वाद करावा. विठ्ठला भांडण मिटवायला मला असं वाटतं जेवायचं का नाही जेवायचं यापेक्षा भगवंताला मन भरून गायचं असे उपवास आपल्याला कळले. त्याची योजना त्यासाठी आहे.
म्हणजे देवाच्या येण्याचा उत्सव भक्तांनी केला पाहिजे. ऐकू कमी करा, थोडा कमी होत आहे. मग अवतार हा जो शब्द आहे हा अवताराचा उत्सव आहे. अवतार म्हणजे यामध्ये तार हा धातू, अव हा उपसर्ग आहे. अव म्हणजे खाली येणे आणि तार म्हणजे वर नेणे, तसे दोन विरोधात ठरतात. अव म्हणजे खाली, तार म्हणजे वर. खालच्यांना वर नेण्यासाठी वरच्यांनी खाली येणे याला म्हणतात अवतार. आणखी सोपं सांगू, खालचे जेव्हा आणखी खालून खाली जातात तेव्हा खालून वर गेलेले खालच्यांना वर न्यायला वरून खाली येतात. हे बरोबर झाला. मला काय म्हणते सर, काय असतं अवतार? इमर्सन नावाचा एक निबंधकार असं म्हणाला, गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. लई गॉड आहे हे, पण मराठीत ऐका. तो असं म्हणतो, गॉड बिकम्स मॅन, देव कधी कधी माणूस होतो. अवतार म्हणजे काय? देव माणूस होणे. देव कधी कधी माणूस होतो का? माणूस कधीतरी देव झाला पाहिजे म्हणून. श्रोते हो, माणूस देव होण्यासाठी देव माणूस व्हायचं ठरवतो, याला अवतार असं म्हणतात. समाधान हा ज्या मानवी नीती मूल्यांचा परिणाम आहे, ते कमी करावं. त्या नीती मूल्यांबद्दल लोकांच्या मनात प्रेम निर्माण करण्यासाठी देव येत असतो. मानव्याची घसरण थांबली पाहिजे. माझं एक वाक्य ऐकून ठेवा. देवा मला सुखात ठेव असं त्याला सांगता यावं एवढं नाक आपल्याला पाहिजे. अख्या गावची उतारी विकून हा देवाला नवस करतो, सुख दे, वाढ बघ. नीती मूल्यांचा परिणाम आहे आनंद, आणि तो आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. त्यासाठी नीती मूल्य जपली पाहिजे. आणि देवाचं येऊन सांगणं एवढंच आहे की तुम्ही अधर्म बाजूला करा. अधर्माची अवधी तोडी, दोषाची निघणी फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. आपण धर्ममार्ग पत्करला पाहिजे. आणि आपल्याला वेळोवेळा समजावं लागतं, त्याला इलाज नाही. मी मला सोपं विचार, शहरामध्ये पाणपोळी असते, कोणासाठी? आपल्यासाठी. तिला मिळणारं पाणी कोणासाठी आहे? आपल्यासाठी. त्या पाणपोळीचं ते पाणी पिण्यासाठी ग्लास ठेवलाय, तो कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आणि त्या ग्लासाला जी साखळी लावली ती कोणासाठी आहे? आता फॉर्म मध्ये घ्याल. आता बोला ना, पाणपोळी कोणासाठी? आपल्यासाठी. पाणी कोणासाठी? आपल्यासाठी. ग्लास कोणासाठी? म्हणजे मग साखळी कोणासाठी? का? काय भरोसा, पिऊन झाल्यावर घेऊन गेले तर? आणि ह्याच त्या गोष्टी आहेत ज्या मोहक आहेत पण घातक आहेत. हे समजावून देण्यासाठी देवाचा येणारा अवतार म्हणजे गणपती बाप्पा आहे. दुष्कर्म करणाऱ्या लोकांना देव दंड करून असं सांगतो की अशा प्रकारच्या कर्माचा शेवट असा होतो. त्यामुळे संपन्न होणारा हा आनंददायी असा गणेशोत्सव आहे. त्या निमित्ताने सगळ्या गणपती बाप्पाच्या भक्तांना हा संदेश सुचलाय की गणपतीच्या पुढं काय केलं पाहिजे. त्याचे डोळे आपलं काम बघून बघून बारीक होत चालले आणि पोट मोठं होत चाललं. अजीर्ण झालंय आपल्या कर्माचं त्याच्या समोरच्या. गणपती देवता बुद्धीची आणि त्याच्यासमोर जुगाराचा डाव, आणि जुगार ही दुर्बुद्धी आहे. म्हणजे बुद्धीच्या देवासमोर दुर्बुद्धी करणे ही किती मोठी बुद्धी आहे. तिथं काय केलं पाहिजे हे समजून घेण्याकरता आम्हाला बेदुरकर पाडायला यावं लागेल. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, या अभंगातून तुकोबाराय आपल्या साधन जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस, आनंदाचा क्षण कोणता तो या अभंगाद्वारे व्यक्त करतात. साधकाच्या जीवनात 3 प्रकारचे दिवस येतात. 1 सामान्य दिवस, 2 निंद्य दिवस आणि 3 धन्य दिवस. त्याच्या आयुष्यात या 3 गोष्टी घडत असतात. एक गोष्ट घडते ज्याचं त्याला वाईट वाटतं, दुसरी गोष्ट घडते त्याचं त्याला बरं वाटतं, पण अशी एक गोष्ट घडते की त्याचं त्याला फार बरं वाटतं. हे सगळे अनुक्रम साधकासाठी आहेत. बरं, तर हल्ली कोणाला कशाने बरं वाटेल हे इथं सांगितलेलं नाही. बरं वाटेल
आपल्याला कशाने बरं वाटू शकतो हो? फक्त मनाचा विचार ज्याच्या करायचा आहे तो साधक आहे, आणि त्यामुळे त्याला बरं आणि वाईट कशाने वाटतं ते आम्हाला तपासावं लागेल. महाराज म्हणतात, मी माझ्या मनाला, माझ्या चित्ताला, माझ्या अंतःकरणाला भगवंताकडे नेण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळेला त्याला विषयात रमण्याची इच्छा होते, आणि मग माझ्या मनासारखं घडत नाही, तेव्हा मला खूप वाईट वाटतं, असं महाराजांचं म्हणणं आहे. चाल चांगली असते, पण ऍक्च्युअली साधकाची व्यथा आहे, ते दुःख आहे त्या चरणात. कामे चित्त नेले, मुख अवलोको नेदी, दुःख बहु वाटे, हृदय कुतो पाहे. साधक रडतो केव्हा? त्याचं दिवाळं निघतं तेव्हा नाही. उलट खरा साधक दिवाळं निघाल्यावर पण म्हणतो, बरे झाले देवा, का ते निघालं तरी झालं. त्याला दिवाळं निघाल्याने वाईट नाही वाटत, त्याला ध्यानामध्ये पांडुरंग नाही दिसला तर वाईट वाटत. त्यामुळे नेमके आपण कोण आणि काय आहोत याचं आयडेंटिफिकेशन, व्हेरिफिकेशन आपण करू शकता. याचा अर्थ असा आहे की साधक जेव्हा साधना करू लागतो आणि त्याचे प्रयत्न सुरू होतात आणि त्याला जेव्हा अपयश येतं तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. तुझ्या मुलाने बापू एकदा म्हणाले होते, ज्या दिवशी देवाच्या नामाची आपल्याला आठवण होणार नाही त्या दिवशी आपला एकुलता एक मुलगा मेल्यासारखं दुःख मानावं. काय घडणं ही संपन्नता, याच्या परमार्थाचे निकष भिन्न आहे. पंढरपूरला तुम्ही कोणती गाडी घेऊन गेले यावर धन्यता आहे का देवाचं दर्शन वारीत झाल्याची धन्यता आहे? तो गेलेला असतो एसटीतून, हात दाखवा, गाडी थांबवा, पण तिथून ती मेहनत करतो, 30-40 तास त्याचे रांगेत जातात, पण पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकून येतो. त्या माणसाचा पंढरपुरातला ऍटिट्यूड काही वेगळाच असतो. असं कॉलरला हात लावून काय काय झाला दर्शन झालं आणि हा मर्सिडीज वाला त्याच्याकडे असं लाल गळत पाहतो. आपल्या नशिबात इथं तुम्ही काय कशाला संपन्नता मानता, या कशाला श्रीमंती मानता हे आपल्याला कळलं पाहिजे ना. साधक म्हणून आहोत ना, तर किती काळ आपला नामात गेला, किती काळ आपण परमात्मेशी एकरूप होतो. तुमच्या डहाणूला थोर संत झाल्या, शांतिमा पजवानी तिने महाराज आपण आलेले आहात, त्या कीर्तनात बसायच्या आणि कीर्तन आपल्या राममारुती महाराजांकडे उत्सवाला ते यायचे, कल्याणला कीर्तनात बसायच्या आणि त्यांच्या जवळ त्यांचे अंतरंग साधक होते. कीर्तन झाल्यावर ते त्या साधकाला त्या सांगायच्या, हा महाराज किती वेळ कीर्तनात होता आणि किती वेळ बाहेर होता विठ्ठला. म्हणजे या मनाला असं मागं वळवणं फार कठीण आहे. बरं, ते भजनाला वळवण्यातच त्रास आहे, एरवी त्रास नाही असं भागवत म्हणतं. लोके व्यवाया मिश्मत्रे सेवा नित्यास्तु जंतोर नाही तत्र चोदन व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञे सुराग्रहेदा सुनिवृत्तिरिष्टा. नाथ महाराज अनुवाद करतात, वेदेन करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना स्वभावे सकळ जना सदा जाण सर्वांशी. विषय भोगण्याची प्रवृत्ती सहज आहे. जाहिरात कोणती असते? दारू सोडवा ही असते. असं आहे का? आमच्याकडे पाजायला शिकवण्यात येईल. आज कोरडा दिवस आहे विठ्ठला, तेव्हा काय ट्रॅफिक होती जिकडे. असो, मला काय म्हणायचं आहे, चांगल्या गोष्टी समजवाव्या लागतात. याशी सगळे होत असते, पण साधकाने वेगळं धोरण अवलंबावं. आमचे गुरुजी म्हणायचे, मारुती मनसे वाटते, ते म्हणायचे की विषयी माणसाच्या मनाच्या चिंतनात काही येऊ शकतं ना, तसं कधी कधी साधकाच्या मनात पण घाणेरडं येऊ शकतं, काही येऊ शकतं. म्हणजे आपण आता चांगलं जगायचं जरी ठरवलं असलं तरी आपल्या अनंत जन्मातले भोगलेल्या विषयांचे संस्कार तसेच आहे आणि ते त्या त्या वेळेला जागे होऊ शकतात. बैल किती मारकुट आहे हे चरताना कळत नाही, त्याला फुट्यावर आणायला घेतलं का मग तो उड्या मारतो.
मन अनंत विषयाचा भोग घेऊन आले. पण पूर्वीच्या सगळ्यात सात्विकता होती. आता इतकं विकृती आणि दोषपूर्ण सगळीकडे की आता चुकीचा विचार तुम्हाला सहजच संपर्कात येतो. तुम्ही हे मोबाईल वापरतोय आपण, हे दुधारी शस्त्र आहे. एक चांगला व्हिडिओ शोधायला गेला तर तुम्हाला काय बघावं लागेल त्याचा भरोसा नाहीये. एक तर हे मन आधी नामाकडे वळत नाही आणि त्याला इतके विकल्प जर उपलब्ध करून दिले तर ते ध्यानाला बसल्यावर ध्यान विठोबाचंच करील याची गॅरंटी नाही. कदाचित विषयात रममान होऊ शकतं, विषय त्याला दिसू शकतात. काय दिसतं ध्यानाला डोळे मिटल्यावर सांगू? आपल्याला जे डोळे उघडे ठेवून बघायचं आहे ना, डोळे मिटल्यावर तेच दिसेल. तुम्ही ज्याच्याबद्दल उत्सुक आहात ते दिसेल, ज्याचं तुम्हाला अप्रूप आहे ते तुम्हाला दिसेल, जे तुमच्या मनाला जास्त प्रभावित करतं ते तुम्हाला दिसेल. लहान मुलाला भूतच दिसणार का? त्याला स्टोरी त्याच ऐकायच्या, त्याला गोष्ट कोणती लागते? गोष्ट. इकडून तिकडं छेडखानी केली, जाऊ दे. लहान मुलाला काय दिसतं ते भूतच दिसणार. ते मागं लागतं, आपले पाय चालत नाही, कोणतरी म्हणतं राम बोलतं, तोंडच चालत नाही. हे लहानपणी त्यांच्या ध्यानाचा तो विषय. तरुण ध्यानाला बसले त्यांना स्त्रियाच दिसतील. तरुण स्त्री जर ध्यानाला बसली तर पुरुष दिसू शकतील, कारण त्यांच्या अप्रूपपणाचे ते विषय. म्हातारपणी जर ध्यानाला बसला तर त्याला यमदूत रेडा, त्याला काय बाबाजी सद्गुरू दिसणार नाही. ठेवले स्वप्नात आणि दिला डोक्यावर हात, अशा अनेक अडचणी त्याच्या जीवनात येऊ लागतात. करायचं काय ते लक्षात ठेवा. त्या अडचणी जरी आल्या तरी आपण काय करायला बसलो हे त्याने विसरायचं नाही. आपण युट्यूबला व्हिडिओ बघायला घेतल्यावर आपण पाहिजे तो व्हिडिओ बघत असताना नको पाहिजे तो एक व्हिडिओ छोटासा येतो, बरोबर आहे? त्याला कोपऱ्यात एक बटन असतं, स्किप व्हिडिओ, बस तसंच करायचं. पण काही व्हिडिओ असे आहेत का त्याला ते ऑप्शन नसतं, मग ते काय करावे लागतात? ते पुरे होऊ द्यावे लागतात. फक्त तोपर्यंत बॅक जायचं नाही. मला काय म्हणायचं कळलं? ध्यानाला बसलेलं एखादं घाणेरडं दृश्य आलं ना, भाऊराय म्हणायचे मन गेलं तर जाऊ द्या, तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. त्या मनाला सांगा तुला कुठं जायचं तिकडे जा, मी आज विठोबा बघलेल्याशिवाय उठणार नाही. समजायचं हा साधक पोहोचे. आता पुढे ऐका, आमचे गुरुजी म्हणायचे ध्यानाला बसल्यावर चिंच दिसली तरी चालेल, फक्त तोंडाला पाणी देऊ नका विठ्ठला. आणि मग हळूहळू हळूहळू 6-7 महिन्याचे प्रयत्न झाले की थोडासा पांडुरंग दिसू लागतो. कधी पावलं दिसतात, कधी पितांबर दिसतो, कधी त्याच्या गालावरची खळी दिसते, कधी त्याचे चाफेकळी जास्वंदीच्या फुलाच्या रंगाचे ओठ दिसतात, कधी सोन्याच्या कमळासारखे त्याचे नेत्र दिसतात, कधी धनुष्याच्या आकृतीच्या भुवया दिसतात, कधी कधी नागाच्या पिलांसारखे त्याचे कुरळे कुरळे केस दिसतात, कधी कधी अगणित रत्नाचं तेज असलेली त्याची नख दिसतात, कधी पृथ्वी मोलाची रत्न जडलेली त्याच्या पोटातल्या अंगठ्या दिसतात, कधी त्यांनी गळ्यात घातलेली तुळशीमाळा दिसेल, कधी त्या भृगुनी मारलेली लाथ दिसेल, कधी ब्रह्मदेवासकट कमळाला जन्म देणारी त्याची नाभी दिसेल, कधी कधी तो विटेवर उभा असलेला समचरण दिसेल. असं हळूहळू हळूहळू दिसणं सुरू होतं. याला फार वेळ द्यावा लागतो. आणि मग थोडा वेळच्या दिसण्याने लाभाची सोसे पुढे झाली म्हणा. याचा अर्थ असा आहे की काही वेळेला साधकाला जेव्हा त्याच्या मनासारखं होत नाही मग तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. सगळ्यांना बिल्व मंगळाचं चरित्र माहिती. भगवंताला शोधायला निघालेला तो स्त्री दिसली. दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मोड. तो देव शोधायचा सोडला आणि तिच्या मागे तिच्या घरात गेला. तिच्या घरी बसल्यानंतर तिने विचारलं आपण महाराजाला सांगा काय सेवा करू. तेव्हा याची ट्यूब पेटली. काय? आपला ट्रॅक सुटला. ट्रॅक सुटण्यात अडचण नाही, सुटला हे कळणं फार महत्वाचं. तिने सांगितलं काय सेवा करू सांगा महाराज. ते म्हणाले काही नाही 2 दाभण द्या. ते दाभण घेतले आणि ज्या डोळ्यांनी रस्ता चुकवला त्या डोळ्यात 10 दिवशी खुपसून दिले. दोन्ही डोळे फोडले आणि वाट फुटेल तिकडे चालू लागले. अशा टोकावर आले की तिथून पुढे खोल अशी दरी होती. आणि अशा दरीच्या जागेवर आल्यानंतर आता पुढच्या पावलात कपाळ मोक्ष होणार. एवढ्यात मागून आवाज आला अरे प्रज्ञा चक्षु हे सुरदास पुढे जाऊ नका. त्याला एक श्रद्धा होती. मी अशा जागेवर नक्कीच आलो नाही तर माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. याचा अर्थ हे रामच असावे असं सुचवतो विठ्ठला. आवाज
आवाज देतोय फक्त, तरी पाऊल पुढे टाकायलाच घेतलं, पटकन येऊन त्या मुलाने हात धरला, पुढे कुठं चालला. आता प्रज्ञाचक्षु व्यक्तीला जर आपण मदतीचा हात देताना त्याचा हात जर आपण धरला तर तो त्याला झटका मारतो, तो आपला हात धरतो का? भरोसा नाही आपल्यावर. याने आपला हात धरला, कुठं सोडील काय माहिती, पण त्याला माहित असतं आपण धरलं म्हणजे सोडायचं आपल्या हातात आहे. देवाने त्याच्या हाताला झटका दिला आणि बाजूला जाऊन उभा राहिला. त्याला जाणलेल्या सूरदासाने बिलोमंगळाने सांगितलं, देवा हातातला झटका देऊन जाशील, हृदयात साठवलंय, तिथून जाऊन दाखव आता. याचा अर्थ वाईट वाटलं, डोळ्यांनी वेगळा मार्ग निवडला, पण ते येणे नाही, पण तेने निघाले. दुसरी एक जागा असते जिथं साधकाला थोडं बरं वाटतं, म्हणजे तो खूप अट्टाहास करतो, खूप प्रयत्न करतो. जे आपण कीर्तनाला येऊन बसणं आहे, भजन करणं आहे, पारायण करणं आहे, हे सगळे मनाला वळविण्याचे उपाय आहेत. मन जर अध्यात्म मार्गाला लागलं नाही तर आपलं काही खरं नाही. माणूस खूप कमी काळ आहे. सांगू आपल्याला, सगळे विषय भोगता येण्याचा अधिकार असतानाच मनाला देव भोगण्याची सवय लावावी. शेवटचा दोर म्हणून तिकडे तडफडायला जाऊ नये, कारण ते जर जमलं नाही तर सगळा काळोख आहे. मग 50च्या आत आपल्याला देव अखंड मागे पुढे अनुभवता आला पाहिजे, नाहीतर 50 नंतर विकृतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आज माणसं संसारात बोंबलताना दिसतात. तुम्ही परमार्थ बरोबर केला का चुकले याचा अंदाज 50 शिवाय येतच नाही. 50 नंतर ज्या साधकाच्या मुखात अखंड रामकृष्ण हरी आलं ना, समजायचं मॅच जिंकली, लवकर जिंकली ना. 50 नंतर तो माणूस जर चालताना म्हणू लागला, काय पांडुरंगाची माझ्यावर कृपा आहे, प्रत्येक वाक्याला त्याचा आनंद ओसंडून वाहतो. तो सारखं म्हणतो, विठोबाचे राज्य महान नित्य दिवाण, आनंदाचे डोही आनंद तरंग. तो सारखा कृतार्थतेच्या शिखरावर असतो. जो भेटेल त्याला सांगतो, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबा. असं होतं का आपल्या बाबतीत? आपल्याला पाहून लोकांना लई दया येते, आपले भजनात फळ झाला विठ्ठला. भेटेल त्याला एकच राग, शिवरंजनी ललताळे. आपल्या बाबतीत कोणी पाहून असं म्हणू नये, अरे अरे काय दिवस आले विठ्ठल, असं कोणी म्हणू नये. आपल्याकडे पाहून म्हटलं पाहिजे, भजनातला माणूस असा असतो, असं प्रत्येक भजनावर जबाबदारी आहे. आपली दया नाही आली पाहिजे कोणाला. संसारी माणसाला लय घाण सवय, कोणती? सिंपती. त्याला तिरुपतीपेक्षा आवडते विठ्ठल. त्याला काही नाही, दुःखाची कॅसेट घरीच बनवतात आणि पाहिजे तशी बनवतात. दुःखाची कॅसेट काय पाहिजे तशी बनवतात. विलनने 20 गोळ्या मारल्या तरी एक पण लागत नाही, याच्या एक गोळीत 20 विलन मारतात. घरी बनवलेलं राहतं विठ्ठल. एखादी करून कहाणी रंगवायची आणि त्या जमलेल्या 4 जणी फक्त एवढं व्हायची, नाही ना कसं झालं ना तुमचं, लरला ना विठ्ठला. हे संसारात ठीक आहे हो, पण आपण विठोबाचं कुंकू लावलंय ना आता. त्यामुळे आम्ही जर उदास आणि दुःखी दिसलो तर आपला नाही, तो पांडुरंगाचा अपमान आहे. प्रत्येक वर्गाने ध्यानात ठेवा. आम्ही त्याचे आहोत ना. आमच्या समाधानाला गेलेला तडा हा त्याच्या भजनावर आलेला बालंट आहे, आरोप आहे. हे आम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. मला म्हणायचं काय, आपण सतत कष्ट घेत 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 या मनाला वळवावं. सगळे सायास करावे. कशासाठी? त्या मनाने हा रस्ता धरावा म्हणून. योग वासिष्ठ्याने या मनाला छंद लागावा, हे मन अंतर्मुख व्हावं, यासाठी 4 उपाय केले पाहिजेत असा आग्रह धरलाय. मी पहिलं सांगितलंय वाईट वाटणं, दुसरं सांगतोय बरं वाटणं. काय 4 उपाय सांगितले? आपल्या मनाला जर वळवायचं असेल, अंतर्मुख करायचं असेल, आनंदी ठेवायचं असेल, तर त्याला देवाकडं उलट करण्यासाठी, वळवण्याकरता 4 प्रयोग करायचे. कोणते? ऐका. तुकोबाराय असं म्हणाले, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उने काही निज सुखा.
आनंद नाही, सुख नाही, बरोबर. पण त्यासाठी त्याची धाव कशी काही कंट्रोल करा. पण त्याच्या भरोशात राहू नये, तो कधी पण गडबड करील. मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका हो त्याचा, घात करील तुमच्या नेमाचा पाडील रे फाशी. त्याच्यावर त्याचा बरं बसा नाही. पण त्याच्यासाठी 4 उपाय आहेत. कोणते? पहिला उपाय आहे सत्संग करा. चांगल्या माणसाचा सहवास आपल्या मनाला वळवू शकतो, मनाला वळवू शकतो. भंडाऱ्या डोंगरावर महाराजांचं भजन बिघडवायला आलेली बाई सुधारली, सगळे सुधारले, पण त्या मंबाजीचं नेमकं काय झालं त्याचा रेकॉर्डच सापडे ना विठ्ठल. रामेश्वर भट्ट वगैरे सगळे लाईन आलेच ना, आले की नाही? त्याचाच निरोप आहे. त्या मंबाजीला फार त्रास व्हायचा का? तर देव तुकाराम महाराजांचीच कीर्तन, मंबाजीचं कोणी ठेवी ना. पण मंबाजी म्हणाला आपण आता बाहेरचं कोणतरी आणू विठ्ठला. मंबाजी वाघोलीला फोन करून बोलावलं, कोणाला? रामेश्वर भट्ट. आणि काय म्हणाले? द्या आमच्या महाराजांना शिव्या. शिव्या द्यायला आणलेला माणूस ओव्या गात जातो, हा तुकोबारांचा विजय आहे विठ्ठला. भट्टांना कळलं, काय कळलं? की तुकोबार हे सामान्य नाही, याच्यावर ते समाधानी नाही. ते काय म्हणतात? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, द्विजा म्हणजे ब्राह्मण. महाराज म्हणतात हे द्विजांनो, तुकोबार आहे आणि विष्णू वेगळे नाही. म्हणजे सगळ्यांना पटलं होतं, हे बाकी राहतात विठ्ठला. महाराज म्हणायचे तुक काय म्हणे रामेश्वर सगळ्या विठ्ठला. असू दे, मला अजून पण ते बुवा म्हणतात ना म्हणून विठ्ठला. अरे बुवा, तू कुठं तुकाराम बुवा म्हणतो? ते जगद्गुरु श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. मला म्हणायचं काय की त्या मनाला सत्संग द्यावा, चांगल्या संगतीत आणावं. चांगल्या संगतीत आणलेलं सुधारतं, म्हणजे वाईट संगतीत जाणारं बिघडतं. वैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, एकोनिया चित्ती मन धावे. म्हणजे मन कसा आकार घेईल? पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मेले वैसा. स्थिर माणसाच्या संगतीत आला, खूप सांगतो तुम्हाला. वारीत गेल्यावर भजनाचे अभंग कोणाचे पाठ होतात? जे भजनांच्या संगतीत आहेत त्यांचेच, बरोबर. मागं पुढे राहणाऱ्यांना मिसळ कुठे चांगली खायचे ते कळतं. खाऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण भजनात मिसळा. जसा सहवास तसं मन बनतं. कीर्तनात पण घरी जाताना जर चांगल्या माणसासोबत तुम्ही घरी गेले ना, तो महाराजांनी सांगितलंय मनाकडे लक्ष दिलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे, रामकृष्णाने म्हटलं पाहिजे. म्हणून आपण घरी जातात. हे कधी घडतं? चांगल्या माणसासोबत. कसली माणसं होते? आधी कीर्तन पडलं, किती फुटावरून पडलं, पण ते पडलं तर तू का त्यात पडतो विठ्ठला. सहवास चांगला, मन चांगलं. दुसरा मार्ग आहे सदग्रंथांचं वाचन. आपल्या वाचनात नेहमी चांगले ग्रंथ असू द्या. शृंगारिक कादंबऱ्या मनाला क्षणभर चंचल करतील आणि जन्माची दुखणी वाढवून ठेवतील. त्यामुळे या सगळ्याचं ज्ञान करून देणारी गाथा ज्ञानेश्वरी वाचनात असावी. संतांचा सहवास, सद्ग्रंथांचं वाचन. आणि तिसरं ऐका, वासना त्याग. हे वासना त्याग काय प्रकरण आहे? वासना त्याग म्हणावं कशाला सांगतो तुम्हाला. ज्या वस्तू नित्य सवयीत आहेत त्याच्याशिवाय आनंदी राहण्याचा अभ्यास म्हणजे वासना त्याग. सोपं करून सांगतो तुम्हाला. एक जण म्हणाला, हे महाराज लोकांची एकादशी म्हणजे द्वादशीची मम्मीच. आणि काही अंशी ते खरं पण आहे. एकादशीला सगळीच भूक लागते, पण गॅसला एरवी आराम असतो. ठेवायचा एकादशी आणा तिकडून काय काय भुईमुगाच्या शेंगा, ते झाले की राजगिऱ्याच्या चिक्या, ते काय अजिबात अखंड खंडेना जीवन. मला एक जण काय म्हणाला, अशी कुठे एकादशी असते का? असा कुठे उपवास असतो का? काय महाराज लोकांची मजा आहे. म्हटलं थांब 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 जरा. हे बघा, कोणीही महाराज लोकांना काही बोललं तर लगेच हा तसाच असली मान हलवायची नाही कधीच. पुढाऱ्यांकडून जरा शिका. ते घेतात का महाराज
कोणाच्या विरोधात बोला, अजिबात नाही. कोणत्या पण पक्षातून त्यांच्या पक्षात येऊ द्या, ते लगेच म्हणतात हृदय परिवर्तन. त्यांचा गेला का गद्दार विठाला. सध्या कोणाचा मुकाम कुठे आहे काही तपास नाही विठाला. असो पण सा तुझं प्रत कल्याण असो. मला काय म्हणायचं आहे की त्या वेळेला, त्या स्थितीला, त्या दशेला इतके पदार्थ तर राहतात, काय नाही सांगा. दररोज जर तांदळाची भाकर असते तर एकादशीला बगरीची भाकर, बरोबर आहे. वरी वरी, डोंट वरी. दररोज डाळीचं वरण असतं, त्या दिवशी शेंगदाण्याची आमटी. दररोज बटाटा वडा, त्या दिवशी म्हणजे रोज खिडकी असेल तर त्या दिवशी महाद्वार. कल्याणात सांगतोय ना. मला म्हणायचं काय आहे, मग हे असंच काय, मग असंच आहे तर मग जेवलेलं बरं. मी म्हटलं अजिबात नाही. तुम्हाला यातलं सायकोलॉजी, त्यातलं मानसशास्त्र कळत नाही. दररोज ज्याला चपाती शिवाय जमत नाही तो त्या रात्री चपाती नसताना पण आनंदात ती सेवन करतो. हा वासना त्याग आहे. सवयीच्या वस्तूंशिवाय जगणे याला काय म्हणतात, वासना त्याग. वारी हा वासना त्यागाचा प्रकार आहे. दररोज डनलपची गादी असते, तिथं वळकटी सगळ्याला ती त्वमेव माता पिता. बरोबर. दररोज किती नरम उशी असते आणि तिकडे काय नाही, आपला हात असा घ्यायचा, तो व्हिडिओ किंवा कॅमेरा आडवा करायचा, झाली ती उशी. दररोज जी माणसं शॉवर बाथ घेतात, वारीमध्ये टँकर बाथ असतो माहिती. आमच्या 26 नंबर मधले एकाने आपल्या अंगावर साबण लावला आणि ते पाणी पडायचं झालं, पण तो टँकर गेला. घरी सगळं चमचमीत लागतं, तिथे दिंडी मालकाला अन्नपूर्णा प्रसन्न. त्या डाळीत एक वाटाणा येईना विठ्ठला. तरी आनंद बिघडतो का सांगा. पायाला फोड आले तरी वारीची ओढ तशीच राहते. याचा अर्थ काय, वासना त्याग आहे. सगळी वेगळी माणसं असतात तरी आपण आनंदाने तिथं राहतो. चौथा मार्ग आहे श्वासावर नियंत्रण. जर मन अधिक विचलित चंचल जर झालं तर श्वास येत आहे, श्वास जात आहे. तुम्ही त्या हे जे इगतपुरीवाल्यांचं विपश्यना आहे ना, ते आपलाच एक पार्ट आहे विठ्ठला. म्हणजे एवढे प्रयत्न करून जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा बरं वाटतं. ऐकलं, प्रयत्न करून मन स्थिर होत नाही तेव्हा वाईट वाटतं. प्रयत्न करून मन स्थिर होतं तेव्हा बरं वाटतं. पण प्रयत्न न करता मन जेव्हा इकडे निघतं तेव्हा फार बरं वाटतं. पहिल्या चरणात पंढरपूरला जायचं. तू सांगशील ते, तुझ्यासाठी काय पण अभंग आहे हा. काय पण नाही सांगत. आता प्रमाण आहे का, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी.
उभा विटेवरी तो देखेन सावळा, करीन सांगसी ते काम. यालाच म्हणतात तुझ्यासाठी काय कर विठ्ठला. महाराज भक्तायशी दादाजी ते उदास वगैरे मला मान्य आहे, पण मला असं वाटतं वारकऱ्यांनी भजनेनी उदास बिदास जरा नंतर पाहावं, पण आपल्यावर स्वतःवर खूप प्रेम करावं. आपल्या हातावर आपण खूप प्रेम केलं पाहिजे, कारण हेच हात आपल्याला भजनात टाळी वाजवू देतात ना. या पायांवर कधीतरी असा प्रेमाने हात फिरवला पाहिजे ना देवा. एवढ्या वाऱ्या या पायांमुळे मला घडल्या, म्हटलं पाहिजे कधीतरी आपल्या डोळ्यावरून असा हात फिरवावा. हेच ते डोळे ज्यांनी तो परमात्मा परात्पर परमात्मा पांडुरंग पाहिला. आज स्थिती योग्य जागेवर आली विठ्ठला. म्हणावं माझ्या धन्य असतो नुसती नेहमी नावच ठेवत निघायचं, याला काही अर्थ. चांगलं पण म्हटलं पाहिजे की नको. महाराज म्हणतात मी माझ्या मनावर खुश आहे. पंथे येणे निघाले, येणे म्हणजे ज्या पंथे संत गेले ना तेने पंथे माझी चालती पाहुणे. भक्तीच्या मार्गाने निघालो. पंथ हा शब्द आदराने आला की तो भक्तीच म्हणावा. भक्ती पंथ सोपा, कारण मन लवकर या मार्गाला भल्या भल्यांची मन नाही निघाली. माझं मन निघालं ना. त्या वनवासात असताना 13 वर्ष होऊन गेली होती. रामप्रभूचा मुक्काम पंचवटीला होता. ते नाशिक नंतर झालं विठ्ठला. तिथे असताना शूर्पणखा फिरायला आली होती, कारण तो प्रांत तिच्या सातबाऱ्यावर होता. अजून मधून शेठ लोक येत असतात. राज्यपाल केलं होतं तिला रावणाने, का आपल्या लंकेत पार्लमेंटला त्रास देऊ नये म्हणून दूरच्या राज्याचा राज्यपाल बनवावं. एखाद्याला राजकारणातून संपवायची ही आयडिया जुनी आहे विठ्ठला. सगळे लेक्चर झाले, पॉलिटिक्स सायन्सचा पण झाला पाहिजे ना. तिला पाठवून दिलं. आता ती आली फिरायला, तिने रामप्रभूला पाहिलं, त्या रामावर चित्त मोहित झालं. ती रामाच्या जवळ सुंदर रूप घेऊन गेली. रामप्रभूला म्हणते की तू मला प्रिय आहेस, मला विवाह करायचा तुझ्याशी. प्रभू म्हणाले हे बा ही माझी जानकी आहे, माझं लग्न झालेलं आहे. त्यापेक्षा तुझं झालं नाही तसं त्याचं पण झालं नाही. कोणाचं काय देव कुठं होतो का? लक्ष्मणाचं झालं होतं आणि हिचं पण झालं होतं. जसे असते तसे टिक फॉर दॅट अँड दिस फॉर दॅट. लटिका तुका लटक्या भावे, लटके बोले लटक्या. लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणा तू माझ्याशी लग्न कर. लक्ष्मण म्हणतो तू येडी का खुरी का? 14 वर्ष झाली या दोघांनी नाश्ता सुद्धा विचारला नाही. माझ्या मागे राहून काय करायचंय? काम करून जीव चाललाय. त्यापेक्षा एक काम कर, त्याच्याशी लग्न कर. ते म्हणते त्याचं झालंय, ते आहे ना सोबत, भले त्याची दुसरी म्हणून राहा पण माझी होऊ नको. परत गेली रामाकडे. रामाने शिकलं एक बाणी एक वाणी एक राणी जा फिरून. ती म्हणते म्हणजे हिच्यामुळे प्रॉब्लेम आहे. जानकी मात्र हल्ला करायचा ठरवला. जी धावली की नाही शूर्पणखा. प्रभूने खून केली. लक्ष्मणाचा हिचा कार्यक्रम झाला पाहिजे. मला तुम्हाला सांगतो, धावले लक्ष्मण आणि तिचे नाक आणि कान छाटले. मग त्यानंतर ती असं ते नाक दाखवून निघून गेली. माझा तालुका भिवंडी गेली तिकडे रावणाकडे. रावणाकडे गेल्यानंतर रावणाची रावणा हा म्हणतो झालं काय? लवकर चल तिकडं, ते पंचवटीचं राज्य तुझं घेतलं त्या रामाने. भोगी माणसाला फार मॅटर नको असतो. खा प्या मजा कर, बस रिस्क घ्यायची नाही. ती म्हणते अरे तुझ्यासाठी गेलो होतो तिकडे, तरी माझं नाक कान कापलं. तरी पण रावणाला गॅरंटी होती का हीच फार उचापती. रावण म्हणाला नाही अरे तसं नाही म्हणे, त्याची पत्नी फार सुंदर आहे. तुझ्या राणीवशात 80,000 असले तरी तिच्यासारखी कोणीच नाही. ती तुझ्या राणीवशात शोभेल. तिला आणायला तुझ्यासाठी मी गेलो होतो. तरी पण रावण नाहीच म्हणतो. तिने फार आग्रह केल्यानंतर त्याने मारीचाला कळवलं. म्हणे मामा आपल्याला जायचं. म्हणजे कोण? ती सीता, ती बघायला, ती आणायची आपल्याला. मारीचने सांगितलं या महिन्यात कोणाचा धमकीचा कॉल तुला आला होता का? कोणी कोणाशी काही भांडण केलं का? म्हणे का त्याला ती आणायला जाणं म्हणजे आपल्या मराईची सोयी करणं आहे. त्याचा बिना टोकाचा एक बाण त्यांनी मारला होता. तर भारतातून लंकेत बिना विजा बिना पासपोर्ट आलो होतो. आणि त्याची कुरापत काढणार म्हणजे आपण संपणार. मॅटर क्लोज. 8 दिवसात ही परत तिथे गेली. कोण? शूर्पणखा. काय रे रावणा कसला आराम करतो, काय भिडतोस, गेलं तुझं सगळं.
त्यांनी पुन्हा मारीचला फोन लावला, चला निघायचंय. आणि आता यावंच लागेल. मारीचला लक्षात आलं होतं आता मरण अटळच आहे. का नाही गेलो तर रावण मारीच आणि गेलो तर राम मारीच. निघाला बाबा. काय केलं, सुवर्ण मृगाचं रूप घेतलं आणि ते आजूबाजूला चरू लागलं. ते पाहिलं आणि जानकी मातेचं मन त्याच्यावर बसलं. पण ती येणे निघाली आणि रामप्रभूला म्हणाली, अहो आता लंकेत काय आपल्याला जायचंय अयोध्येला, मग या हरणाला मारलं तर त्याची सुवर्णाची खाळ तिची मी कंचुकी बनवली तर किती छान वाटेल, मला तेवढं ते सोन्याचं हरिण आणून द्या. त्यावेळेला रामप्रभू गालातल्या गालात हसले, सीते मी असताना तुला हे सोनं का हवंय? मी असताना सोनं हवंय, तुझं मन गेलंच कसं काय? जानकीने पण जरा सिरियसली घ्यायला पाहिजे होतं, हरणाचा धोका ओळखायला पाहिजे होता. जगातला सगळ्यात धोकादायक प्राणी असे तर हरिण. जड भक्ताला विचारा, प्रॉब्लेम कोणामुळे? हरणामुळे. जानकीचा प्रॉब्लेम कोणामुळे? हरणामुळे. सलमान खान फार्म हाऊस मध्ये का बसलाय? हरणामुळे. रामाला ती म्हणते मला सोनं पाहिजे. रामप्रभू म्हणतात मी असताना सोनं पाहिजे ना, जा आता मुक्काम पोस्ट सोनं. राहू दे आपला भंडारा 2 दिवस महाराज म्हणतात देवाच्या पत्नीचं देवाच्या सोबत असताना जर मन सोन्याच्या अन्य विषयाच्या पंथाने निघालं, मी तुझ्यापासून दूर आहे आणि तरी माझं मन तुझ्या दिशेनं निघालं ना, बरवी माझ्या केले माझ्या मनाने बरं केलं की भक्तीची वाट ते चालायला लागलं. पण महाराज ह्या वाटेने चालून तुम्हाला जायचं कुठं? अभयाचे दार ठाला, अभयाचे शोला लावून आलास विठ्ठला. आणि महाराजाकडून या अपेक्षा केल्या जातात आणि विशेष म्हणजे त्या पुरवल्या पण जातात विठ्ठला. जे पुरलं पाहिजे ते पुरवलं नाही पाहिजे. कीर्तन इज नॉट अन एंटरटेनमेंट बट कीर्तन इज एंटर मेंटेनन्स, एंटरलाइटनमेंट मी म्हणेन. आम्ही अंतप्रकाशी होण्याकरता त्याचा आश्रय केला पाहिजे. आता ते सांगतात महाराज जरा हसवा. तुम्ही नक्की तारीख दिली कोणाला हा प्रश्न आहे. हसवा रडवा हा प्रकार बाजूला राहू द्या. आयुष्यातल्या हसण्या रडण्याच्या क्षणी आपण कसे असावं हे समजून घेण्यासाठी हे केलं. आपण खूप उंचीनं या साधनाकडे पाहिलं पाहिजे, हा आग्रह आहे. तसं ह्या मनाला जायचं कुठं, परमार्थ करायचं कशासाठी? फक्त एकच, निर्भय. विचारलं राजा काय वाटतं तुला? 7 दिवसानंतर राजानं दिलेलं उत्तर आहे का? मृत्युभ्यो न बिभेम्यहम. आता मी मृत्यूला सुद्धा भीत नाही. हा परमार्थाचा प्रसाद आहे. भीत नाही आता आपुल्या मरणा. आपण निर्भय होणं म्हणजेच आपण ठायाला पोहोचणं. सगळी धावपळ यासाठी. अध्यात्मामधली संपन्नता काय? प्रॉपर्टी काय? महाराज चांगल्या गाडीतून येणं म्हणजे महाराज चांगला आहे असं नाही. तो त्याच्या अनुभूतीने निर्भय असणं म्हणजे चांगलं असतं.
गाड्या तर चांगल्या पाहिजेत आणि पाहिजेतच मी म्हणतो. मला सांग, भजन करणाराची गाडी पाहिजे का भांडण करणाराची गाडी भारी पाहिजे? मला काय वाटतं, भजन करणाराची गाडी भारी पाहिजे का भांडण करणाराची? आता गाडी भारी कोणाची, भजन करणाराची का भांडण करणार? भांडण झाल्यावर ते भारी भारी गाड्या घेऊन येतात आणि भजनवाले टमटम 6 सीटर, तिचं नाव मिनी डोर आणि ती बिना डोर. संपन्नता असेल नसेल काही जे असेल ते, पण तुम्ही निर्भय असणं हे परमार्थाचं लक्षण आहे. देव मूर्ती रूपानं आपल्या गावात पण फक्त आपण घाबरू नये म्हणून आलाय. ज्ञानेश्वरी काढा. भवसिंधूचे नि माझे कवणाशी धाक नुपजे येत जरी की माझे भीती हन म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्याची या गावा धावत वालो. ज्ञानेश्वरी 12वा अध्याय 13व्याच्या आधी असतो. म्हणा 10व्याच्या नंतर 5वा मैल विठाला. देव म्हणतो की या भवसागराला पाहून माझी माणसं घाबरतील म्हणून त्यांना धीर द्यायला आलो. म्हणजे माणूस निर्भय झाला पाहिजे. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित. मग आपण विचार करा, आपण स्वतःला किती आध्यात्मिक मानतो तेवढे आपण निर्भय आहोत का? हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आध्यात्मिक माणसाच्या बीपीच्या गोळ्या बंद होतील. देवावरचा पूर्ण विश्वास दृढ होईल आणि मन आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. कसे पोहोचू आपण तिथे? देवराया प्रतापे तो आपली काळजी घेतो. कसं? लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण त्याच्याकडे जायला निघतो ना, महाराज ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. पण महाराज एवढा लांबचा प्रवास कसं काय करायचा? महाराज म्हणतात काही करायचं नाही. साधनाचा न लगे पांग अवघे सांग कीर्तने. तुम्ही कीर्तन केलं की त्यात सगळा. कीर्तन केल्यावर वेगळं काही करायची गरज नाही. एका लोकांनी लिहिलं होतं सप्त्यात यज्ञ. अरे सप्ता हाच यज्ञ विठ्ठला. नावाद्य काढा. नाम जप यज्ञ तो परम. नुसता यज्ञ नाही, तो तर परमपूज्य यज्ञ आहे. मग सगळं कशाने होणार आहे? फक्त कीर्तनाने होणार आहे. तुम्ही कीर्तनाचा आश्रय करा. महाराज म्हणतात अशा कीर्तनाच्या आश्रयाला तुम्ही लागलात की देव तुम्हाला किती निर्भय बनवतो की तुम्ही करायला घेतलेल्या गोष्टीत कोणीच अडचण आणू शकत नाही. तुका म्हणे सत्ता थोरी. तो देव तुमच्या माग राहतो उभा. कोण करी खोळंबा? तुम्हाला कोण अडचण आणील? कोण म्हणेल का मग बघू कशी कथा करतात विठ्ठला. त्याची सत्ता असते आणि तो तुम्हाला सांभाळतो. महाराज केसाला धक्का लागू देत नाही. तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या. श्रोते हो, असं आपलं जीवन निर्भयतेकडे जावं. त्याची सुरुवात मन भजनाला लागणं आहे. ज्ञानेश्वर